सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत। ज्येष्ठ महिन्याचे 1500 रुपये मिळालेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर महिन्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज सकाळी 7 वाजल्यापासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आता तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की थेट महिला व बालिका सेवा मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला होता। त्याप्रमाणे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला असेल अशाच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडकी बहिणींना आज वार बुधवार आहे। आज 17 सप्टेंबर रोजी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा काल मंगळवार होता, काल 16 सप्टेंबर होता, तर कालपासून पैसे येतील अशी अपेक्षा ठेवण्यात आलेली होती, परंतु काल मंगळवार रोजी पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो आज बुधवार आज 17 सप्टेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण त्यांच्या खात्यामध्ये आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला आहे अशा बहिणींच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तार होत आहेत, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत, किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हात वर करा। तर बघा लाडक्या बहिणींनो आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज बुधवार या ठिकाणी 100% गोड झाल्याचं चित्र सुद्धा समोर दिसून आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींना आज 17 सप्टेंबर आहे, उद्या 18 सप्टेंबर आणि परवा दिवशी 19 सप्टेंबर म्हणजेच 17 सप्टेंबर 18 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा आताच एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले होते तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। एकंदरीत या प्रमुख जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज सकाळी 7 वाजल्यापासून आज दुपारी 3 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप होईल आणि आज दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दुसरा टप्पा वितरण सुद्धा होणार आहेत। बघा ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येतील त्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार नाहीत, परंतु ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील त्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% पैसे सुद्धा येणार आहेत। बघा आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर या 12 जिल्ह्यांपैकी पहिले 6 जिल्हे आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत निवडण्यात आलेले आहेत। म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। ज्या बहिणींना अजून ऑगस्ट हप्ता मिळालेला नसेल अशा बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। एकत्रित 3000 रुपये बँक खात्यामध्ये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। तर बघा लाडके बहिणींना
आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत होत्या की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं चित्र सुद्धा समोर दिसून आलेलं आहे। कारण आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे आलेले आहेत आणि एकंदरीत आज दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर हे 6 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहिणी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे। बघा, लाडकी बहिणींना आज एकत्रितपणे 12 जिल्ह्यामधील सर्व लाडकी बहिणींचा आजचा वार बुधवार या ठिकाणी 100% गोड सुद्धा झालेला आहे। 17 सप्टेंबर या लाडक्या बहिणींची आवडती तारीख सुद्धा ठरलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, परंतु जर बघायला गेलं तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांचे हप्ते प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नाही, म्हणजेच याच्यामध्ये कधी पण हप्ता वाटप झालेला आहे। त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज 17 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 जिल्हे एकत्रितपणे आज 12 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच एकत्रितपणे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। म्हणजेच ज्यांना ऑगस्ट हप्ता मिळालेला असेल त्यांना 1,500 रुपये आणि ज्यांना ऑगस्ट हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना जवळच नवरात्री सण आलेला आहे, त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना नवरात्री उत्सवानिमित्त काही वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। म्हणजेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्यांना नवरात्रीच्या उपवासासाठी राज्य सरकारकडून या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। म्हणजे याच्यामध्ये उपवासाच्या सर्व वस्तू समावेश करून शिधा सुद्धा वाटप होणार आहे। तर हा शिधा कोणाला मिळणार आहे, कसा मिळणार आहे, याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा लाभ घेता येईल आणि या ठिकाणी तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल। बघा, लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, आता याच्या पुढे तुमचा कसलाही वेळ घेणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर वेळापासून हा व्हिडिओ पाहत आहात, तुम्हाला मी आता भरपूर वेळ न घेता थेट जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा, लाडक्या बहिणींनो, आज 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच या 12 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी पैसे येतील आणि आज दुपारी 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, अशा पद्धतीचे आदेश आज राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। कारण कालच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून कालच सप्टेंबर हप्त्यांचा निधी बँकांकडे पाठवण्यात सुद्धा आलेला होता आणि हा निधी आज सकाळपासून थेट बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हे पैसे पाठवण्यात आलेले होते। कारण अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप सुद्धा होतच असतात। म्हणजेच लाडकी बहिणींना आज तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यासोबत ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा होत आहेत तर या बँका कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडकी बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या
माहितीनुसार सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये या सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तार होणार नाहीत. म्हणजेच राज्य सरकारकडून अगोदर या हप्त्यांसाठी काही नियम लावण्यात आलेले होते, परंतु आता या 2025 मध्ये या सप्टेंबर हप्त्याच्या अगोदर याच्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच जुने सर्व नियम रद्द करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये सप्टेंबर हप्त्यासाठी नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी या नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला नवीन नियम सुद्धा सांगत आहे. तुम्ही सुद्धा 1 मिनिट कान देऊन हा व्हिडिओ सुद्धा ऐकायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अगोदर भरपूर नियम लावण्यात आलेले होते आणि अगोदरच्या नियमांमुळे भरपूर लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा झालेल्या होत्या, परंतु आता या 2025 सालामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून याच्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. बघा याच्यामध्ये पहिला नियम लागू करण्यात आलेला आहे, तर तो नियम म्हणजे लाडक्या बहिणीने या चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली नसावी. दुसरा नियम जो लावण्यात आलेला आहे, तर तो दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचं उत्पन्न या 2025 मध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं नसावं. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींच्या घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत, कारण 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी आणि 50,000पेक्षा जास्त सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणींनी अर्ज सुद्धा केलेला होता. त्यांच्यामुळे गरजू महिलापर्यंत हा लाभ पोहोचलेला नाही. म्हणजेच ज्या बहिणी सरकारी होत्या त्यांनी पैसे लाटले, परंतु ज्या बहिणी खरोखर गरजू होत्या, ज्यांना या पैशांची गरज होती, ज्या याच्या दावेदार होत्या, त्यांनाच हे पैसे पोहोचलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींनो, आतापासून असं होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू असतील, नियमांमध्ये बसत असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश आज देण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत आणि ज्या ज्या बँकांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत, तर ते जिल्हे आणि या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्त्यांचे अपडेट असतील किंवा महत्त्वाच्या काही नियम लागू झाले, महत्त्वाच्या अपडेट असतील, तर अशा सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला वेळेवर पोहोचत राहील आणि या ठिकाणी तुमचा 100% फायदा सुद्धा होतच राहणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जवळच नवरात्री सण येत आहे, तर या नवरात्री सणाच्या शुभमुहूर्तावरती लाडक्या बहिणींना उपवासाचे काही साहित्य सुद्धा वाटप केले जाणार आहे. परंतु हे साहित्य सर्व लाडक्या बहिणींना वाटप होणार नाही, तर याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींना पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणींना अपात्र सुद्धा ठरवण्यात आलेले आहेत. तर या उपवासाच्या सामानासाठी कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील आणि अपात्र ठरतील त्याची माहिती सुद्धा देणार आहे. बघा, हे उपवासाचे सामान सरासरी 3 ते 4,000 रुपये किमतीचे आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी रेशनधारक बहिणी असेल, म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, अशाच लाडक्या बहिणींना लाभ घेता येईल. परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल, अशा लाडक्या बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. या उपवासाच्या सामानासाठी कुठे अर्ज करायचा आहे आणि कसा अर्ज करायचा आहे आणि उपवासाचे सामान कुठे मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु लाडकी बहिणींनो, तुम्ही आता भरपूर वेळ व्हिडिओ पाहिलेला आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात. म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये जो पहिला टप्पा आहे, आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत जो पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये याचा जो समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजेच पहिल्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे. तर ते 6 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडकी बहिणींनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा परभणी जिल्हा, दुसरा जिल्हा बीड जिल्हा, तिसरा जिल्हा पुणे शहर, चौथा जिल्हा मुंबई शहर, 5वा जिल्हा रत्नागिरी जिल्हा, 6वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश आज राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना, पहिला टप्पा आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत आहे आणि दुसरा टप्पा आज दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहेत. एकत्रित
एकत्रितपणे सर्व लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खाटाखट पैसे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते। बघा, लाडके बहिणींना पहिल्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। आता आपण दुसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। एकंदरीत सर्व लाडके बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु लाडके बहिणींना दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुमचं बँक खातं या बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, लाडके बहिणींना याच्यामध्ये SBI बँक आहे, त्यासोबतच पोस्ट बँक आहे, त्यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यासोबतच बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक। बघा, अशा बँकेमध्ये सुद्धा हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या ज्या बँका सरकारी बँका असतील, ज्या ज्या बँका सहकारी बँका असतील आणि ज्या ज्या बँका पतसंस्था सोसायटीच्या बँका असतील, अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप करण्याचे आदेश आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार तुम्हाला सांगितलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे वाटप होतील। आज या 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींचा बुधवार या ठिकाणी 17 सप्टेंबर 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपण पहिल्या टप्प्यातील 6 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे, दुसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा, याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा हिंगोली जिल्हा, तिसरा जिल्हा चंद्रपूर, चौथा जिल्हा धाराशिव, 5वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 6वा जिल्हा अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। एकंदरीत परभणी जिल्हा, बीड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे शहर असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, धाराशिव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर। बघा, अशा टोटल मिळून 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होतील आणि तुम्हाला सांगितलेल्या सर्व बँकेमध्ये पैसे येतील। एकंदरीत या 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना यूट्यूब आणि फेसबुक अशा सोशल मीडियाच्या ॲपवरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या, मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा बातम्यांना ब्रेक लागलेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, लाडके बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 12 जिल्ह्यातील सर्व लाडके बहिणींची सर्वात अगोदर प्रतीक्षा संपेल, कारण याच 12 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता सर्वात अगोदर आलेला होता, त्यामुळे सप्टेंबर हप्ता सुद्धा या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर येऊ शकतो, अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा, लाडके बहिणींना सध्याच्या स्थितीला कामकाज सुरू आहे, लवकरच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तोपर्यंत सर्व लाडके बहिणींनी महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत, जेणेकरून हप्ता सोडल्यावरती तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर येऊन जाईल।